जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमूप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. हे तप आहे बरं का हो. तप म्हणजे काय? तापणे. ज्याच्यामुळे तप्त होते ते तप. तुम्ही बघा, तुम्ही कुठलाही मंत्र जप सतत केला तर तो तपमान वाढवतो. तुम्ही कोणताही जप करा, राम 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 असे म्हणत राहिला, तुम्ही सतत असा तप करता करता तुमच्या शरीरामध्ये उष्णता वाढेल. हे तप आहे म्हणून शरीर तापेपर्यंत इतका जप करा, थंडपणाने नाही. आपले शरीर तापले पाहिजे, आपले अंतःकरण तापले पाहिजे, मन तापले पाहिजे, बुद्धी तापली पाहिजे, इतका जप केला पाहिजे. आम्ही जप करतो म्हणजे काय करतो? थोडासा 5 मिनिटं करून घेतो, तेवढ्यात चहा येतो. चहा झाला की मग कुणीही आले की थोडी बडबड करून घेतो. अरे काय जप करता का काय? ह्याच्याने काय तप होईल का? तपासाठी सातत्य लागते. सातत्य म्हणजे सलगपणा. मध्ये असा खंड पडायला नको. खंड पडला रे पडला की पुन्हा शीतलता येते, मग थंड होऊन जातो आपण. म्हणून जप करताना असा करा की जेणेकरून आपले तपमान वाढेल, तप्त व्हाल, तुमचे तप उमलेल, वाढेल. म्हणून तप करणारे लोक उन्हामध्ये बसतात, अग्नीजवळ बसतात. कशासाठी बसतात ते? जप तर करतोच आपण, परंतु आपल्या शरीराचे आणखी तापमान वाढले पाहिजे म्हणून उन्हामध्ये बसायचे, त्या अग्नीजवळ बसायचे. आता आपल्याला उन्हामध्ये वा अग्नीमध्ये बसायचे नाही, पण निदान जप करता करता तर तापमान वाढवून घ्या, असे ज्ञानोबा म्हणतात. चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. आणि मग असा जो जप करणारा तपी आहे, जप करता करता ज्याने तप केले, तो तप करता करता चिरंजीव होऊन जातो आणि वैकुंठामध्ये कोटी कल्प राहतो. मेल्यानंतर तो स्वर्गात जातो, वैकुंठात जातो, भगवान विष्णूंच्या लोकात जातो आणि त्या ठिकाणी तो पुण्याने कल्पवर्ष तिथे राहतो. पुण्यानेच स्वर्ग मिळतो. म्हणून पुण्य करा. पुण्य कशाने होते? जप करण्याने, प्रभूचे नाव घेण्याने. किती सोपे आहे हो पुण्य करणे. म्हणून ह्या ठिकाणी आपण दररोज दिगंबरा दिगंबरा हा आपला जो जप करतो, हा जपही आपल्याला तपवणारा आणि पुण्य वाढवणारा आहे. प्रत्येक जप तसाच आहे. ते भगवंताचे नाम आहे. चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. मग तो वैकुंठामध्ये जातो आणि त्या ठिकाणी चिरंजीव म्हणजे पुष्कळ दिवस जगतो. आता आपण लहान मुलांना चिरंजीव म्हणतो. ठीक आहे, म्हणा तुम्ही, पण तो चिरंजीव राहायला पाहिजे ना हो. चिरंतन राहायला पाहिजे. नुसते शब्द वापरतो आपण, त्या शब्दांच्या मागे जो अर्थ आहे तो आपल्याला माहीत नाही, आणि तरीही आपण असे शब्द वापरतो. म्हणून कल्पकाळ कोटी, तो वैकुंठामध्ये राहतो, तो नांदतो. अहो, तुम्ही जर कोटी असा जप करून वैकुंठामध्ये गेला ना, तर ज्ञानोबा म्हणतात तुम्ही एकटे नाही. आणि काय अजून म्हणतात ते पुढील ओवीमध्ये आपण बघणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.